आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष कायम चर्चेत असतो. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटातील डायलॉगचा वापर करत आपली भूमिका मांडली. बहीण योजना कधी बंद होणार नाही. कोणी माईकाला आला तरी बंद नाही होणार. 2100 रुपये आम्ही बोललेलो आहे, ते देखील योग्य वेळी देणार. योग्य वेळी देणार भाई. अरे आम्ही जे बोलतो ते करणार. बोल द्या तो बोल द्या. मुख्यमंत्री झालो तेव्हापासूनच अनेक लोकांना त्रास झाला, पोटदुखी झाली, काय काय आजार झाले आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही. मला कोणी सांगितलं कि आप नज़र का ऑपरेशन कर सकते हैं, लेकिन नजरिए का नहीं कर सकते. की बसता उठता दिल्लीला गेला की प्रॉब्लेम, गावाला गेला की प्रॉब्लेम, शेती करायला गेला की प्रॉब्लेम. असं कसं चालते? मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला बोलायचे घटनाबाह्य आहे, उपमुख्यमंत्री झालो तरी घटनाबाह्य आहे. मग आता घटना मानतच नाहीत. त्या लोकांनी हे बोलावं, हे शोकांतिका आहे. मी माझं काम करत असतो, किती आदळआपट केली ते माझं काम चालू आहे आणि मग मला कामावर फोकस आहे, बाकी मी टीकेकडे लक्ष देत नाही. पण ही जी काही जळजळ मळमळ आहे ती पदावर नाही आहे. एकनाथ शिंदे याच्या वैयक्तिक याच्यावर आहे. का एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, का 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 हजम होत नाही, का पटत नाही? ना मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, ना मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. आणि म्हणून आता जाता जाता मी एवढंच सांगतो, धमाका महायुतीच करेल. इलाका किसका भी हो, धमाका महायुती करेगा. अब इतना याद रखो. आणि मी जाता जाता एवढं सांगतो कि बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर. कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर. मुंबई संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा शहरात परत आणण्याचं काम आम्ही करू. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे, प्रत्येक कामात घोटाळे करणारे हे रेहमान डकैत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत आले आणि गेले. त्यांना पाणी पाजणारी महायुती हीच खरी धुरंधर आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता ठाकरे गटावर टीका केली. त्यामुळे येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखी तीव्र होणार याचे संकेत त्यांच्या या भाषणातून मिळाले आहेत. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.